तुम्हाला जर जॉब इंटरव्ह्यूच्या अगोदर थोडी धाकधूक होती किंवा एका रिलेशनशिपमध्ये काहीही कन्फेस करण्याच्या अगोदर की मी ह्यांना माझे इमोशन कसे सांगू त्याची धाकधूक किंवा टेन्शन येतं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटतं की तुम्ही तुमचे विचार तर मांडताय पण संवादात कुठेतरी ते डायल्यूट होऊन जातं. या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटतं, की तुम्ही कोणाला नाही म्हणू शकत नाही किंवा लोकं तुम्हाला समजून घेत नाही, तर ह्याचा एकमात्र उपाय म्हणजे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणे. तर जर तुम्ही माझी पहिली प्लेलिस्ट फॉलो केली आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची, ज्यामध्ये आपण बिल्डिंग ब्लॉक्सबद्दल बोललेलो, तर ही प्लेलिस्ट त्या प्लेलिस्टचं एक्सटेन्शन आहे. कम्युनिकेशन हा एकमात्र असा माध्यम आहे, ज्यामधून एक व्यक्ती 2 किंवा अनेक व्यक्तींना त्यांचे विचार बांधून सांगू शकतो. आणि आजच्या काळात तर फक्त लोकच नाही, पण मशीनसोबत पण आपण जे बोलतो, त्यासाठी कम्युनिकेशन हा एकमात्र एक असा पर्याय आहे, जो जेवढा चांगला, तेवढं चांगलं आउटपुट तुम्हाला एक मशीनकडून भेटणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज आपण इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कोणत्याही भाषेत बोलू शकतो आणि मशीन आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणार. पण जर तुम्ही प्रश्नच थोडा रँडम ठेवला, तर त्याचं उत्तरही रँडमच भेटणार आणि लोकांसोबत पण तीच गोष्ट आहे. तर ह्या प्लेलिस्टमध्ये आपण अनेक गोष्टीवर चर्चा करू आणि पुढच्या प्लेलिस्टमध्ये पाहू, की ह्या 2 मांडलेल्या प्लेलिस्टवर कोणती प्लेलिस्ट बसू शकते. आणि जसं मी सांगितलं, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, जर तुमचे काही वेगळे विचार आहे किंवा मी कोणता पॉइंट मिस केला आहे तर. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि मंडळ आभारी.